हाय हॅलो गाय, स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये. आणि नवीन ब्लॉगची सुरुवात करूयात आपण चहाने. कारण हे बघू शकता तुम्ही की आरवी माझ्यासोबत कधीच उठत नाही, तिच्या पप्पांबरोबरच उठत असते. आणि ती आज माझ्याबरोबर उठली, सो मला चहा मागत होती आणि मी खरं तर तिला देत नाही, पण ती इतकी रडायला लागली की मला द्यावंच लागलं तिला. बघू शकता तुम्ही. आणि हट्टी आहे खरं म्हणायला गेलं तर आरवी. आणि त्याच्यानंतर इथे 4 वाजता आम्ही घराच्या पाठीमागं गेलो, म्हणजे आमच्या शेतेच डायरेक्ट घराच्या पाठीमागं. आणि खिडकीतून मी बघितलेलं पपई आलेली. आणि तसं तर मी 2-3 वेळा तर पपई नेलीच होती, पण कधी कधी तर असं होतं की पपई खाली पडून जाते आणि कोणाचं लक्ष पण जात नाही. आणि घरामध्ये मला आणि आरवीला प्रचंड पपई आवडती, तर तिला मी दाखवली. ती मला म्हटली, मम्मा चला आपण पपई आणू. सो मग पपई घ्यायला आले मी. आणि कोणी नेत वगैरे नाही, कारण ते घराच्या पाठीमागे असल्यामुळे कधी कधी खाली पडून असं सडून वगैरे पण जातात. सो मग बघा, हात पोहोचत नव्हता, प्रयत्न केला आणि पपई घेतली. आणि पपई खूप छान असते, खाल्लेली फायदेशीर असते, सी विटॅमिन मिळतं. सो तुम्ही पण खात जा, आणि लहान मुलांना पण चांगलं असतं खायला दिलेलं. आणि इथं आमचं मोटराचं काम चाललेलं, सो आरवीचे बाबा हे काम करत होते. सो त्याच्यानंतर इथं आरवीच्या आजीने केशर आंब्याचं झाड लावलेलं आहे ह्या वर्षी. आता पुढच्या वर्षी तुम्हाला त्याला आंबा लागलेला दिसेल, तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसूनच जाईल. आणि शेतामध्ये पावसाळा सुरू झाला की लोक भाजीपाला वगैरे लावायला सुरुवात करतात शेतामध्ये. तसंच मग आरवीच्या आजीने मिरची, कुठे पालक, कुठे मेथी, कुठे शेपू, टोमॅटो, वांगे वगैरे हे सगळं काही लावलेलं आहे. आणि ही आमची शेजारची आजी आहे, खूप काम करते ती शेतामध्ये. तुम्हाला कुठेच गवत दिसणार नाही, सगळं रान ती क्लीन करते, म्हणजे खूप काम करते ती. कष्टाळू आजी आहे, मला खूप आवडतात ते. आणि खरं म्हणायला गेलं ना की मी ना शेतामध्ये गेलं ना तर आजीबाई किंवा हे कोणी असलं ना तर त्यांच्यासाठीच येते, कारण त्यांच्यासोबत 2-3 गप्पा मारल्या ना मनाला असं भारी वाटतं. आणि थोडंसं बाहेर आलं पण पाहिजे, हवा वगैरे घेतली पण पाहिजे, हे तुम्हाला माहितीच आहे. आणि आरवीचा पण ब्लॉग होऊन जातो. आणि शेतामध्ये खूप काही खायला वगैरे पण असतं आमच्या, असं नाही की पेरू, कुठे जांभूळ वगैरे हे राहतंच. आणि तसंच मग ती मला म्हटली की मला पेरू खायचं आहे. सो मग तिथून लगेच पेरू खायला आलेलो. हे बघू शकता, भेंडी कोणीच काढत नाही. ही भेंडी पूर्ण निबर होऊन गेलेली आहे, आता ती खाण्याच्या लायकीची पण राहिलेली नाही आहे. पण त्याच्या ज्या बिया असतात ना, त्या पडून परत तिथे दुसरी भेंडीचं झाड येतं. आणि भेंडी पण खूप चांगली असते डोळ्यासाठी खाल्लेली. पण खरं म्हणायला मला तर आवडत नाही, पण माझ्या आरवीला प्रचंड आवडती. सो बघा, इथे तर पेरूला इतके पेरू लागलेत ना, छोटे छोटे पेरू पण एवढे पिवळे पिवळे आहेत ना. पण आता सगळेजण ते पेरू नेतात ना, तर पेरूच राहिलेले नाही येतं. आणि आरवी मला म्हटली, मम्मा किती पेरू येतं. मग तिला बळच कुठेतरी सापडून मग तिला एक पेरू दिला. आणि काय मग डेलीचा ब्लॉग असाच असतो आमचा, दुसरं काय इंटरेस्टिंग नसतं. आणि कुठं गेलो वगैरे तर तुम्हाला ट्रॅव्हलिंग हेचे ब्लॉग बघायला भेटतच असेल, पण जास्त करून आमच्या शेतातलेच ब्लॉग राहतात. आणि कुठे गेलं तरच तुम्हाला बाहेरचे ब्लॉग बघायला भेटतात. सो बघत राहा आमचे ब्लॉग, नक्कीच आवडेल तुम्हाला. आणि पुढचा पण ब्लॉग कंटिन्यू बघा. आणि आरवीचा बघू शकता असा अभ्यास घेते पाटीवर, तिचं स्टँडिंग लाईन, स्लीपिंग लाईन,
वगैरे असं घेतच राहते. तर बघू शकता मी तिला कसा गोल काढायला शिकवते. आणि खरं म्हणायला तिचं पूर्ण तोंडी सराव पाठ आहे. म्हणजे तिला काही पण विचार तुम्ही, पोयम 1 2 ABCD हे सगळं तिला येतच, सगळं माहिती आहे तिला. पण तिला हाताचा पण थोडा सराव पाहिजे. त्यामुळं मग मी तिला असे तिच्याकडून गोल गोल काढून घेते, जेणेकरून म्हणजे तिला सोपं जाईल. आणि खरं तुम्हाला सांगायचं राहिलंच की तिला आम्ही स्कूलमध्ये पण टाकलेलं, पण स्कूलमध्ये तर काही राहत नाही. मी तिच्यासोबत होते तर तिला भारी वाटायचं, पण मी जेव्हा सोडून गेलेली ना तिला खूप रडायची. आणि खरं ह्या बाबतीमध्ये लहान मुलांचा लाड केला नाही पाहिजे, मला पण माहिती आहे. मग ते नको म्हणतात, पण असं वाटलं की आता ती लहान आहे, अजून 3 वर्ष कंप्लीट नाही तिचं, म्हणून म्हटलं अजून 6 महिन्यांनी तिला स्कूलमध्ये टाकूयात, म्हणजे तिला पूर्णपणे नॉलेज त्याचं कळेल. म्हणून म्हटलं अजून 6 महिन्यांनी टाकू तिला, म्हणजे तिथे राहील तरी ती. सो म्हटलं आता घरीच अभ्यास घेऊया. पण घेता घेता बघा तिला गोल जमायला लागला. हातात पेन्सिल आणि पाटी दिलं ना आपोआप सगळं येत राहतं त्यांना. सो जास्त टेन्शन नाही घ्यायचं. आणि माझी आरवी त्याच्यात खूप हुशार आहे. सो तिला काही सांगायची गरज नाही, एकदा सांगितलं ना बरोबर ती तसंच करणार. आणि त्याच्यानंतर मग तिची फरमाईश होती, मी अभ्यास करणार पण मला लिंबू सरबत प्यायचा आहे, म्हणून तिने हो अभ्यास केला आहे, एवढं पण तुम्हाला सांगते. त्याच्यानंतर मग तिला मस्त असा लिंबू सरबत करून दिला. तिला प्रचंड आवडतो आणि आवडीने पिती. पाणी नाही पिलं तरी टेन्शन नाही, लिंबू सरबत पिला ना अर्धा ग्लास तरी पण भरपूर होतं. आणि त्याच्यात पण व्हिटॅमिनच असतं लिंबूमध्ये. आणि लहान मुलांना फळ वगैरे असं काहीतरी दिलंच पाहिजे. सो कधी अवेलेबल नसलं ना फळ आपल्याकडे, सो आपल्याला असं लिंबू सरबत लहान मुलांना द्यायचा. सो आजच्यासाठी एवढाच ब्लॉग. जर ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि बेल आयकॉन नक्की दाबा. सो नेक्स्ट व्हिडिओ लवकरच अपलोड होईल.